शेतकरी मित्रांनो, आपण आज एका नवीन मोबाईल ॲपबद्दल माहिती घेणार आहोत आणि या ॲपमध्ये आपल्याला हवामान, पीक सल्ला, जे पिकाला खत देतो, शिफारशीनुसार त्याची गणना, आपल्या पिकावरील जे काही कीड किंवा रोग आलेला असतो तर ते जे कीड रोग आहे तर त्याचा जर आपण फोटो काढला आणि तो जर त्या ॲपवर आपण अपलोड केला तर त्यानुसार आपल्याला त्या कीड व रोगाची माहिती आपल्याला या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहे। तसंच आपल्याला या ॲपच्या माध्यमातून विविध प्रकारचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहेत। यामध्ये आपल्याला कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत या योजनांची माहिती सुद्धा या ॲपच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे। AIचं फीचर सुद्धा या ॲपमध्ये आहे। या ॲपचं नाव आहे महाविस्तार AI ॲप। बरेच शेतकरी याचा वापर सुद्धा करत आहेत, परंतु ज्या शेतकऱ्यांनी हे ॲप डाउनलोड केलेलं नाही, आपण या ॲपमध्ये कोणकोणते फीचर्स अवेलेबल आहेत तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचे आणि प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर प्ले स्टोअरमध्ये आपल्याला लिहायचे महाविस्तार AI ॲप। टाईप केल्यानंतर आपल्याला महाविस्तार AI हे ॲप दिसेल आणि हे आपल्याला इन्स्टॉल करायचे। आता माझ्या मोबाईलमध्ये हे ऑलरेडी इन्स्टॉल असल्यामुळे या ठिकाणी ओपन हे ऑप्शन येत आहे, आपण ते ओपन करूया। यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन दिसणार आहेत समोर ओपन झाल्यानंतर, एक शेतकरी ID आणि मोबाईल क्रमांक। तर मित्रांनो, आपल्याकडे जर शेतकरी ID असेल तर तो आपण या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। मित्रांनो, असा शेतकरी ID आपण या ठिकाणी टाईप करायचा आहे, त्यानंतर OTP पाठवावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला जो OTP आला आहे तो OTP टाकायचा आहे, त्यानंतर सत्यार्पित करायचं आहे, अलाउ करायचं आहे। आता हे आपण यामध्ये लॉग इन केलेलं आहे। याच प्रकारे आपण दुसरी पद्धत बघणार आहोत। मित्रांनो, शेतकरी ID टाकून आपण कसं लॉग इन करायचं हे आपण बघितलं। आता मोबाईल क्रमांकाद्वारे ज्यांचा शेतकरी ID नाही आहे पण त्यांना हे ॲप वापरायचे, त्यांनी काय करायचे, मोबाईल क्रमांक या ठिकाणी या ठिकाणी आपण क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं नाव लिहायचं आहे आणि आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला एक OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर त्या ठिकाणी सत्यार्पित करायचं आहे। त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका निवडायचा आहे आणि आपण ज्या गावामध्ये आपली शेती आहे ते गाव निवडायचे। त्यानंतर आपली ही पहिली प्रोसेस पूर्ण झाली। त्यानंतर आपला मोबाईल जो नंबर आपण नोंदणी केलेली आहे, रजिस्ट्रेशन केले, तो नंबर या ठिकाणी टाकायचा आणि परत एकदा तुम्हाला OTP येईल, तो OTP या ठिकाणी टाकायचा, सत्यापित करायचं। अशा प्रकारे तुम्ही मोबाईल क्रमांकाने लॉग इन करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, या ॲपमध्ये लॉग इन केल्यानंतर आपल्याला काही फीचर्स यामध्ये बघायला मिळतात। वरच्या बाजूला आपल्याला हवामानाविषयी माहिती मिळते, तर त्यानंतर एक पीक सल्ला, आपण यामध्ये एका पिकाची निवड आपण या ठिकाणी करू शकतो। त्यानंतर मित्रांनो, कीड व रोग ओळखा या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपण आपल्या शेतामध्ये जे पीक आहे त्या पिकावर कीड किंवा रोग आहे तर त्याविषयी आपण फोटो काढून अपलोड करू शकतो आणि त्याविषयी आपण माहिती घेऊ शकतो। त्यानंतर यामध्ये मित्रांनो पीक सल्ला, SOP, मृदा आरोग्य पत्रिका, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी खत मात्र्याचं गणक, हवामान अनुकूल शेती पद्धती, कीड व रोग, बाजारभाव, DBT, त्यानंतर गोदाम, महापशुधन वार्ता आणि खर्च गणक, एवढे फीचर्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या ॲपमध्ये जे काही फीचर्स आहेत या फीचर्सचं आपण डिटेलमध्ये विश्लेषण करून त्या फीचर्समध्ये आपल्या शेतीमध्ये काय उपयोग होईल हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।